नमस्कार मंडळी, बोला जय महाराष्ट्र या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बार्शी टाकळी जिल्हा सोलापूर येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत हितकारणी सभेच्या परिषदेत मे 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशांतर, नामांतर की धर्मांतर याबद्दल दिलेले भाषण। देशांतर, अस्पृश्यतेच्या पायी अशी वागणूक झाली असल्यामुळे हा कलंक धुवून जाईल याकडे आपल्यातील सर्व लोकांचे लक्ष लावून गेले आहे। अनेक प्रकारचे उपाय सुचविलेले दिसतात। काही लोकांचे असे म्हणणे आहे की अस्पृश्य लोकांनी देशांतर करावे। असे ऐकिवात आहे की ज्या दिवशी निराश्रित सहाय्यकारी मंडळाची स्थापना झाली त्या दिवशी एका वरिष्ठ धर्मातील गृहस्थाने अशी सूचना केली की हे अस्पृश्य लोक ही आपली पीडा दुसऱ्या कोणा देशाला का घेऊन जात नाही। अशा प्रकारचे तिरस्कारयुक्त उपदेश करणारे गृहस्थ वरच्या वर्गात फारसे नाही, ही समाधानाची गोष्ट आहे। परंतु केवळ आपल्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने जर पाहिले तर या देशांतराच्या सूचनेत पुष्कळ हित साठवलेले आहे असे म्हणण्यास हरकत नाही। चतकोर भाकरीच्या तुकड्यासाठी गावातील साऱ्या लहान थोरांच्या लाथा खाण्यापेक्षा फिजी, ईस्ट आफ्रिका व न्यूगिरी वगैरे देशात जाऊन नशीब काढणे केव्हाही हितवाह होणार नाही। हिंदुस्थानातील लोकांस परदेशात गेले असता तेथील प्रजाजनाप्रमाणे समप्रमाण हक्क प्राप्त होत नाहीत, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। हिंदी म्हणून परदेशात जो त्रास होईल तो हिंदू म्हणून आपल्या स्वदेशात आपल्याला जो त्रास होतो त्यापेक्षा केव्हाही जास्त होणार नाही। इतकेच नव्हे तर आपल्या देशात हिंदू धर्माच्या बंधनामुळे द्रव्यार्जनाचे मार्ग बंद आहेत ते सर्वस्वी खुले होऊन आपल्यातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल यात मुळीच शंका नाही। परंतु सर्वच लोकांना देशांतर करणे शक्य होणार नाही। झाले तर फार थोड्यांनाच ते शक्य होणार आहे। तेव्हा या देशात राहूनच अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्याचे मार्ग शोधून काढले पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास आत्ताच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट मध्ये जय भीम, जय भारत अवश्य लिहा। धन्यवाद। आपला दिवस शुभ जावो।